आणि आज आम्ही बऱ्याच दिवसांनी आणखीन व्लॉग करणार आहेत आणि खूप सारे व्लॉग करणार आहेत. आम्ही इंटर्नशिपला आलेलो आहे आणि आता आम्ही रूमवर आलेलो आणि हां रूम टूर. का ग किचन. दिस इज अवर रूम गाइस. दिस इज अवर बॅग्स रूम. These are our bags. And This is outdoor view. balcony. It's our balcony view. You can see here. आज आमचा इंटर्नशिपचा फर्स्ट डे आहे आणि सगळ्यांचा नाश्ता सुरू आहे. नाश्ता करून जेवण सुरू. As you can see here. So we are ready to go. हा बघा ही आमची पूर्ण टीम कुठे गेली रचना नाहीये. हा आणि आता आम्ही चाललेलो आहे. ते रहने वाले लोक कधी येतात काय माहिती. हे बघा वाट बघत बसलेत. आलाय कंपनीचा एरिया तरी अजून हे चालतातच आहेत. फायनली इंटर्नशिपचा फर्स्ट डे कंप्लीट झाला आहे ना. आता आम्ही वे बॅक टू द रूम. आम्ही काय काय केलं इंटर्नशिपमध्ये म्हणजे आजच्या दिवशी पहिल्या काय दिवशी केलं ते आम्ही थोड्या वेळाने सांगू. आता सध्या चालायचं जायचं मग गेल्यावर तुम्हाला दाखवतोच सांगतोच. तब तक गेली आमच्या चेहऱ्यावरून बघू शकता की ते खाते काय म्हणते त्याला काय झालं एक्झॉस्ट. आणि आम्ही आता सध्या शॉर्टकट शोधत निघालेलो आहे. कुठून काय रस्ता भेटतोय का जायला. कुठं जातोय काय माहित नाही. सध्या शोधायला चालू आहे कुठंपर्यंत जाईल. वी आर फाइंडिंग द नियरेस्ट वे. या पण आपला आवाज जाईल असं वाटत नाही इंडस्ट्रीच्या आवाजामुळे. काय असतं इंटर्नशिप म्हणजे श्रुती? इंटर्नशिप म्हणजे काय असतं? बराच कठीण प्रश्न विचारला. हो खूपच मोठा आहे. सांग तर तू. इंटर्नशिप म्हणजे आता प्रीती मजदुरी. मी किती सिरियसली सांगायला. हा ही माझं मत झालं. तिचं मत ऐकून घ्यायचं ना. ऐक बोल. आय एम ऑल्सो ॲग्री विथ युअर ओपिनियन. हाँ फ्री की मजदूरी वो तो है. अपने खुद के पैसे इन्वेस्ट करके बट काही ना काही शिकायला तर भेटते. शिकायला भेटतंय हे मान्य. आता फेरी बच्चे बघूया. चला आता झाले 4 दिवस. चौथा आहे आजचा. अजून 16 days to go. आणि आज दिवस उद्या आम्हाला सुट्टी मिळणार आहे. ये फायनली सुट्टी. 4 दिवस झाले नाही तोपर्यंत सुट्टीचा आनंद आमच्या चेहऱ्यावर बघू शकता किती प्रसन्न चेहरे आहेत आमचे. सध्या तर आम्ही अजून चालतोय. चालत व्हिडिओ काढतोय. पार मागच्या कडेला आहेत. दिसत असतील. नाही दिसणार तुम्हाला ते. नाहीच दिसत आहेत. कुठंच दिसत नाही. हा कॉर्नरला काय बोलते अगं. हाय श्रुती. कोण वार आहे आज? संडे. इट्स संडे. Every Sunday is not fun day. Holiday too. It is working day for us. Why? What is the reason? प्रेरणा काय माहिती आहे का तुला का चाललंय आज आपण? वर्कलोड त्यांची शिपमेंट आहे उद्या. त्यामुळे आज या म्हणलेत करा. उद्या सुट्टी देतो म्हटलं. तुम्ही बघत असाल 2-3 दिवस झाले आम्ही काय करतोय. नुसते चालतोय ब्लॉगमध्ये तर नुसतं चालतात मोबाईल अलाउड नाही आणि आजता तरी काही दाखवू शकलो नसतं. इट्स प्रायव्हसी कन्सर्न. इट इज कॉन्फिडेन्शियल. वी कांट डिस्क्लोज इट. आज काय बोलायचं झालं. आलो आता 2 मिनिटात पोहोचतोय घरी. चला. आज आमचा ब्रेक लवकर झालेला आहे. आम्ही कालेश्वरच्या पाऊस आल्यामुळे लोकेशन चांगलं आहे तसं फोटोग्राफीसाठी. आता थांबलाय पाऊस. जायचं का?
कुठं जाऊन आलो रूम होम स्वीट होम. कुठं जाऊन आलं ते तर सांग की. आम्ही इथे कारेश्वराच्या मंदिरात गेलो होतो, पायी पायी गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते मंदिर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत बंद असतं. मग 4 पर्यंत केला टाइमपास इकडं तिकडं आईस्क्रीम चालून आईस्क्रीम खाऊन नंतर मंदिर जसं उघडलं तसं आम्ही गेलो, दर्शन घेतलं, फोटो काढायला आलो एका ठिकाणी अलाउड नव्हतं तिथं. ते त्यामुळे आता तर सांग की सापात इथं आम्ही एक अशी स्पॉट बघितला होता फोटो काढण्यासाठी, म्हणून आम्ही काढणार होतो. आल्यानंतर मोनाली मॅडम अगदी उत्सुक होत्या फोटो काढण्यासाठी आणि उत्सुक विद्यार्थी उत्सुक मंडळींना उत्सुक व्यक्ती मोनाली मॅडम यांना बस बस एक साप दिसला. जेणेकरून माझं हार्टबीट वाढलेली त्या बस धावतच परत आलो. धावत म्हणजे माझी हार्टबीट अजून कमी नाही झालेली. तर तशा किडे मुंग्यांपासून सावध. मग काय पावसाळ्याचे दिवस आहेत. मोनाली मॅडमने साप पाहिलेला आहे. ओके तो आता आपण शॉपिंगसाठी निघालेलो आहे. आम्ही सध्या PMT PML पकडलेली आहे. बसचा पास काढला दिवसभराचा. सो वी आर रेडी टू गो. आर यू रेडी? हे बघा आमचे अदर पॅसेंजर्स. Good morning all. Good morning. Our second week is started. We are ready to go. We are so much late. हे काय उठतं मॅडम? काल शॉपिंगला गेल्यामुळं आज आम्ही लयच उशिरा. रात्री 10 वाजता आलेत हे मॅडम सगळे 9 वाजता आलोय आम्ही. 10 आणि शॉपिंग तर अशी केली 0 बँक बॅलन्स करून आली. माझी काढू नको राहू दे. खायचं काय आता मागायचंय का? राम राम. त्यासाठी मराठी भाषेचा खूप अभ्यास लागतो. कसा होता श्रुती आजचा दिवस? खूप मस्त. या आज आम्ही एक पझल देऊन आलो तिथं इंडस्ट्रीमध्ये. ते अजून विचार करतच असतील त्या पझलवरती. सकाळी आम्ही गेल्यानंतर थोडंफार काम वगैरे केलं. नंतर आम्ही वेअर हाऊसमध्ये गेलो होतो. तिथे वेअर हाऊसचा राऊंड आम्हाला श्रुती मॅडमनी दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारे. कुठे काय आहे कुठे काय नाही सगळं माहिती दिलेली आहे. त्यामुळे कुणाला टू QA सब्जेक्ट. या तुम्हाला काय QA बद्दल किंवा वेअर हाऊसमधील क्वेरी असतील तर तुम्ही यांना विचारू शकता. आणि हे असं सांगताय जसं काय यांनी QA हा सब्जेक्ट पाहिलाच नाही, वाचलाच नाही. आणि 15 दिवस झाले नाही आहेत QAचा पेपर होऊन. तर फायनली आज आम्ही सांगणार आहेत की आम्ही गेला 1 आठवडाभर कंपनीमध्ये काय काय केलं. काय काय केलं. फर्स्टला तर आम्ही ऑन टाईम 9 वाजता 9 पण नाही 9ला 5 मिनिट कमी असताना सकाळी सांगितले आज लय उशिरा झाले. हा पहिल्या दिवशी फर्स्ट डेचं सांगते मी. हां ऑन टाईम गेलो होतो आम्ही करेक्ट 9. मग तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर तर काय नाही आपलं कंपनीचा अगोदर इंट्रोडक्शन काय ते राऊंड दिलं कुठले कुठले एरिया आहेत कुठले कुठले नाही. मग तिथे काही ते ड्रॉइंग एरिया वगैरे त्याचं डिजिटल पॅकेजिंग एरिया ऑपरेशन एरिया जास्ती वर्क तर आम्ही ऑपरेशन एरियामध्ये केलेलं आहे. पूर्ण वीक आमचा ऑपरेशन एरियामध्येच गेला, ऑपरेशन डिपार्टमेंटमध्येच गेला. त्यांची ऍक्टिव्हिटी पेंडिंग होती, शिपमेंट होती सोमवारी म्हणून त्यासाठी आम्ही संडेला सुद्धा जॉईन होऊन काम केलंय. मग काय तर काय काय केलं ते सांग. तू काय काय केलं सांग. मी आपण दोघींनी वेगवेगळ्या जरा काय काय केले ज्यानुसार एरियानुसार. ऍक्टिव्हिटी आली होती त्याच्यासाठी टेस्ट, रेफरन्स आणि प्लासिबोचे 3 प्लॅसिबो नव्हता त्याला फर्स्ट. अरे आजचा होता ना. मग त्या दिवशी आपण कुठे ते केलं होतं. हां त्या दिवशीचा टेस्ट आणि रेफरन्स होता. हां तो सांग टॅबलेटचा तो होता. मग त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आम्हाला की हे काय आहे की कशासाठी. ते क्लिनिकल ट्रायलचा स्टडी कोणाचा आहे काय कशावरचा आहे तो काय आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही कंपनीचा प्रायव्हसी कन्सर्न असल्यामुळे. त्यात फक्त त्यासाठी त्यांनी आम्हाला क्वेश्चन्स पण विचारले जे की त्याचं क्वेश्चनचे आन्सर आम्ही दिले सुद्धा. वी डिड इट. आणि त्याच्यावरून त्यांचे असं
आहे की आम्ही खूप हुशार विद्यार्थी आहेत. आहोत Already आहेतच म्हणा. विषय काय काय केलं ते तर सगळं ते पॅकेजिंग वगैरे त्यांनी सांगितलं मला की कशासाठी स्टार्टिंग कार्टन्स पासून कार्टन्स कसे फोल्ड करायचे, कार्टन्सचे काय होतं ते टॅम्पर लेबल्स कसे लावायचे, कॅव्हिटी लेबल्स, डायपर लेबल्स, सगळे फायनल पॅकेजिंग त्याचं ते का लावायचे, कशासाठी लावायचे, त्याचे रिझन्स कसे लावायचे, त्याचं ट्रेनिंग पण दिलं आपल्याला. अजून काय होतं लेबल दुसऱ्या दिवशी फक्त लेबल कटिंग करत होते. तीन बंडल कट केले मी 3. अजून ब्लाइंडिंग 2 दिवस तर ब्लाइंडिंगच केलं त्याचं. लास्ट दिवशी काल डायपर पॅकेजिंग ह्यांना लय सर भारी 1 नंबर डायपर पॅकेजिंग करतात. क्वालिटी क्वांटिटी 1 नंबर देतात. त्याच्यासोबत साथीदार आहेत स्वरूपा मॅडम, त्या टेम्पर क्वीन आहेत. नोकरी आजच भेटली आहे की टेम्पर क्वीन स्वरूपा मॅडम 1 नंबर काम करणार. बसून आम्ही सगळ्या ओळखी वगैरे पण केल्या. आमच्या इकडचे पण स्टाफ भारी, स्टाफ तिथला 1 नंबर. सगळ्यांचं स्टाफचं कॉन्व्हर्सेशन. आज तर आम्ही स्टाफला मोठं कोड देऊन आलो. ते पूर्ण आम्ही कंपनीतून बाहेर येईपर्यंत आमचे विचार करत होते. बाहेर टेलिफोनवर कॉल करून त्यांनी ते क्वेश्चनचा आन्सर सांगत होते. पण त्यांना आन्सर चुकीचं त्यांना सांगायला पाहिजे आमच्या मुलांना बघा. खरं सांगूया काय नको नंतर सांगूया. तर आतापर्यंत एवढंच केलं. फर्स्ट ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर आता सेकंड ऍक्टिव्हिटी आली आहे. चालू आहे सध्या ते क्रीमचं आहे. आज आम्ही वेअर हाऊस मध्ये पण गेलो होतो. म्हणजे आज खरं तर ते देणार होते राऊंड, पण मग अशी सांगितल्याप्रमाणे नव्हतात जास्त म्हणून ते म्हणजे की उद्या जाऊयात. मग आम्ही इन शॉर्ट आम्ही फक्त बाहेरून राऊंड मारून आलो की वेअर हाऊस मध्ये नक्की काय हे कुठं कसं आहे. ते सांगितलंय मग डबल सांग ना एकदा. भांडू नका बघतात का नाही. आणि मग अशीचा क्वेश्चन अर्धाच राहिला की मोनालीनं मध्ये कट केला व्हिडिओ तो की मोनाली मॅडमला रिटेन सॅम्पल म्हणजे काय हे कोणीतरी सांगा. आम्ही काजल, स्वरूपा, मी तिघी एक्सप्लेन करत होतो तरी पण तिचे क्वेश्चन्स काही संपत नव्हते. आता डाऊट असल्यावर माणूस विचारणार. तुम्हाला पण डाऊट असेल तर तुम्ही तिला विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही पहिल्यांदा म्हणतो आमच्या व्हिडिओत असलं काय